एबीपी माझा. नमस्कार, मी दीपक कोळसुले. चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया टॉप 25 न्यूजने. रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या नगर परिषदेच्या सूचना. रत्नागिरीत नारंगी नदीला पूर. खेड दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प. मुसळधार पावसामुळे नारंगी आणि जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठेमध्ये गड नदीच्या पुराचं पाणी शिरलं. अनेक भागातील शेती पाण्याखाली. जवळपास 7 ते 8 गावांचा संपर्क तुटला. हिंगोलीत अनेक नद्या ओढे तुडुंब भरून. येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडले. जालन्याच्या बदनापूर मंठा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. पिकांचं मोठं नुकसान तर पुलावरून पाणी वाहताना सुद्धा नागरिकांची ये-जा. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. चिपळूणमधल्या मुसळधार पावसानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी. चिखलयुक्त पाणी कार्यालयात गेल्यानं अधिकाऱ्यांची धावपळ. धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे फळबाग आणि भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आणि यानंतर आता एक नजर टाकूया मुख्य बातम्यांवर हेडलाईन्समधून. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय